चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. मुख्य संपादक अजिंक्य इंदापूरकर. पाहत राहा फक्त स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. बेळगुंदी येथील एका शाळेतील शिक्षकानं आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे गावात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. माहिती पसरताच गावकऱ्यांनी शुक्रवार दिनांक 12 रोजी शाळेत धाव घेत शिक्षकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं शिक्षकाला गावकऱ्यांच्या तावडीतून बाहेर काढून ताब्यात घेतलंय. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नाहीये. दरम्यान शिक्षकाला निलंबित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगुंदी शाळेतील एक शिक्षक मागील काही दिवसांपासून आपल्या शाळेतील काही अल्पवयीन विद्यार्थिनींशी अवाजवी जवळीक साधण्याचा संशय व्यक्त होत होता. मोबाईलवरून संदेश पाठवणे, विद्यार्थिनींसोबत अनावश्यक फोटो काढणे अशा प्रकारची चर्चा पालकांमध्ये सुरू होती. त्यानंतर एका विद्यार्थिनीनं पालकांना शिक्षकाविरोधात गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला. कुटुंबियांकडून तक्रार व्यक्त झाल्यानंतर गावात या प्रकरणाची माहिती वाऱ्यासारखी पसरली. आणखी काही विद्यार्थिनींनीही तसाच अनुभव आल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे कूच करत शिक्षकाला बाहेर ओढले आणि बेदम चोप दिला. विद्यार्थिनींचा देखील रोष अनावर झाला आणि त्यांनीही शिक्षकाला मार दिला. घटनास्थळावरून पळ काढण्याचा शिक्षकानं प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडून ठेवलं. काहींनी तातडीनं पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी गावात पोहोचून शिक्षकाला जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थिनींनी जीप समोर बसून शिक्षकाला तत्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी बराच वेळ समजूत काढल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली आणि शिक्षकाला ठाण्यात नेले. एक गुन्हा चार गुन्ह्यावर दररोज मारणे की दररोज मारणे म्हणतात.